we were welcome Ma and for me next. जय भीम, नमो बुद्धाय. पचुपन्नाचे बुद्ध aha vandami sabada. So the homage is for Buddhas of the past, those Buddhas of the future, and those Buddhas of the present. I bow to them all at all times. The first time I encountered this Pali homage to the Buddhas of the past, present, and future was in Professor Arun Kamle's book Dharmantarachi Rachana. This was around 2006-2007. Also, the Facebook Buddhist communities would recite it, and I also heard it recently, which was reinterpreted by a young Buddhist musician, Kabir Shakya, Instruction of Society. According to Professor Christopher Queen of Dhammavir in modern era, the first turning of the wheel was in Sarnath. हम एक बार कंफर्म कर दीजिए। लेकर आज तक जो सम्मानीय महिलाएं सुपरवाइजर के रूप में और स्टूडेंट वॉलंटियर के रूप में काम कर रहे हैं, इन सब का सम्मान। मैडम पुढे बघायचं. ये सारे यही सरस्वती बुद्धे, कशिश गेलाम, तेजस्विनी, मानवी राउत, अनमोल किरणकर और पार्थवी उन्नति प्रीतम शंकर. ये सब स्टूडेंट वॉलंटियर्स हमारे साथ सुबह 7 बजे से थे और इन्होंने अलग अलग डिपार्टमेंट में सुपरवाइज डिपार्टमेंट में भी भेजा होगा. चला चला. प्रोग्राम अच्छे से हुआ वो वेट वीडियो नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आम्ही आज नागपूरच्या या कन्नड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय
बुद्ध महिला परिषद 2026 या नागपूरच्या कन्व्हेन्शनमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये महिलांनी या मोठ्या तळमळीने ह्या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहयोग घेतला आणि कुठे ना कुठे हा कार्यक्रम सफल झालेला आहे. त्याकरिता इथे आपल्याकडे माननीय मॅडम जोडले आहे. आपण प्रतिक्रिया घेऊया त्यांची. काय सांग मॅडमला परिचय द्यायला सांगा. नमोबुद्धाय, जय भीम. मी प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे. आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि विशेष सांगायचं म्हणजे नागपुरात ही इंटरनॅशनल बौद्ध परिषद पहिल्यांदा झालेली असावी माझ्या आठवणीप्रमाणे. आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, अगदी सकाळी 8:30 वाजता पेपर प्रेझेंटेशन पासून तर आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला की आमचा हॉल आतापर्यंत जवळपास पूर्णपणे गच्च भरलेला होता. अनेक लोकांनी जो अभिप्राय दिलेला आहे की यापूर्वी ज्या अनेक परिषदा आम्ही आयोजित केल्या आणि अटेंड सुद्धा केल्या, पण या पद्धतीने सुनियोजितपणा ज्या पद्धतीने या परिषदेमध्ये होता तो मात्र आतापर्यंत आम्हाला दिसला नाही. आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आखीव रेखीव अशा पद्धतीने सुंदर असे विषय या ठिकाणी हाताळले. अगदी वरिष्ठ श्रेणीचे इथे वक्ते सुद्धा आम्ही बोलावलेले होते. प्रत्येकाने आपल्या विषयाला न्याय दिलेला आहे आणि अशा पद्धतीने अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी आम्ही एका शब्दात म्हणलं तर हाऊसफुल अशा पद्धतीची ही आमची परिषद राहिलेली आहे. यासाठी तर मी सर्वात महत्त्वाचा धन्यवाद देईल आहे की आयोजन समितीचे एफर्ट्स या ठिकाणी टाकलेले आहेत. प्रोफेसर मृणाल दुपटे, डॉक्टर दीप्ती आणि किरटकर आणि डॉक्टर जागृती मेश्राम आणि त्याच मग आम्ही सगळे जुळल्या गेलो. तर आमची एक मेहनत या ठिकाणी जरी असेल तरी त्यांच्या आयडिया ह्या मात्र आमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि त्यामुळे ही परिषद अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न झालेली आहे. कुठे ना कुठे हे महिला परिषद संपन्न झाली आहे आणि महिलांनी ते मोठ्या प्रमाणात येऊन याला सक्सेस केल्यानं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचून तिथे यांना मोठ्या प्रमाणात अजून हा कार्यक्रम ताकदीने घेऊ असं तो सांगण्यात आहे. मान्य मॅडम आहे. प्रश्न आणि प्रश्न उत्तरांचा एक समूह होता आणि त्याच्यामुळे त्यांनी आपला उत्तराच्या माध्यमातून लोकांपर्यंत तथागत आणि सामूच्या वाटचाली कसं काम करावं यावर त्यांनी गांभीर्याने आपल्याला माहिती दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊया. त्यांचे काय सांगणार. मान्य मॅडम डॉक्टर सर डांगे मॅडम जोडलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा येऊन शिरकत करून हा कार्यक्रमाला सफल करण्याचं काम केलं आहे. जाणून घेऊया त्यांचे काय सांगणार. कोणाला पहिला सांगा. मी डॉक्टर सरोज डांगे श्यामकर. मी आंबेडकर विचारधारा विभागाला शिकवते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठामध्ये शिकवते. आजची ही जी परिषद झालेली आहे आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही पहिली परिषद आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे इंटरनॅशनल लेवलचे वक्ता सुद्धा आलेले आहेत. आणि या कॉन्फरन्स मी महत्त्व आणखी एक अधोरेखित करू इच्छिते ते म्हणजे इथे अगदी नवीन पोरींनी ज्याच्यामध्ये मृणाल माधुरी दुपटे, डॉक्टर जागृती मेश्राम आणि डॉक्टर दीप्ती किरटकर या 3 नवीन मुलींनी ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे आणि ती ऑर्गनाईज करत असताना अतिशय डिसिप्लिनमध्ये, शिस्तीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये ही कॉन्फरन्स पार पडलेली आहे. या कॉन्फरन्सचं आणखी एक महत्त्व मी अधोरेखित करते की या कॉन्फरन्सला अतिशय महत्त्वाची अशी वक्ते आलेली होती आणि बुद्धिझमच्या संदर्भात, स्त्रीवादाच्या संदर्भात या कॉन्फरन्समध्ये अगदी बुद्धाच्या काळापासून तर आता आधुनिक काळापर्यंत बुद्धिझमची वाटचाल कशी झालेली आहे, भिक्षुणी संघांची वाटचाल कशी झालेली आहे आणि सर्वसाधारण महिलांची या बुद्ध धम्माच्या अनुषंगाने भूमिका काय राहिलेली आहे या सगळ्या गोष्टींवर ही कॉन्फरन्स आधारित होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कॉन्फरन्समध्ये नागपुरातील बहुतेक जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स इथे उपस्थित होते. इथे या समाजातील जे मोठे मोठे मान्यवर आहेत ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने
रिसर्च स्कॉलर्स आणि बाकीचेही जे हे आहेत बौद्ध अनुयायी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित होते आणि या परिषदेला यशस्वी करण्यासाठी अनेक ज्या महिला प्राध्यापिका आहेत, सर्वसाधारण ज्या महिला आहेत, ज्या अनेक संस्थांशी जोडलेल्या आहेत, त्या सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही परिषद यशस्वी केलेली आहे. मी त्यांच्याकडनं अपेक्षा करेल की अशाच प्रकारच्या कॉन्फरन्स घेऊन त्यांनी नागपुरातील महिलांना अशाच प्रेरणादायी ठरणाऱ्या बुद्धाच्या आणि आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणी या नागपुरात व्हावी या उद्देशाने अशाच प्रकारच्या कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलं पाहिजे. मान्यवर मॅडमनी आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आहे आणि कुठे ना कुठे या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी येऊन कुठे ना कुठे हा सक्सेस कार्यक्रम झालेला आहे त्याची एक पावतीच दिली आहे की काय असं आपल्याला दिसून येते. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हा आंतरराष्ट्रीय बुद्ध महिला परिषद 2026 नागपूरच्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली होती आणि आपल्याकडे मान्य मॅडम आले, त्यांच्या सुद्धा इथे मान सन्मान करण्यात आला, निमंत्रण देऊन त्यांच्या एक आदर सन्मान करण्यात आला आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊन काय सांगणं जाणून घेऊया. डॉक्टर मीना राऊत, मान्यवर डॉक्टर मीना राऊत आज या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये मोठी भूमिका निभवली आहे. जाणून घेऊया आपल्या चॅनलशी जुळलेले आहे, काय सांगणार मॅडम, मला पहिल्या सांगा. मी डॉक्टर वीणा राऊत आणि नमो बुद्धाय जय भीम. आजची ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी झालेली आहे 22 मार्च 2026 मी नागपूरच्या उत्तर नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन हॉलमध्ये आहे. नागार्जुन सभागृहामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे मला सगळ्यात प्रथम जर धन्यवाद म्हणायचं असेल किंवा अभिनंदन करायचं असेल तर ते म्हणजे मृणाल दुपटे अर्थात जागृती मेश्राम, डॉक्टर जागृती मेश्राम आणि डॉक्टर दीप्ती किरतकर सॉरी. तर या तिघींचं मला अभिनंदन मी सर्वप्रथम करते, कारण या ज्या फाउंडर आहेत एक प्रकारच्या या परिषदेच्या, त्यांनी त्यांच्या डोक्यातून कल्पना निघाली. कारण प्रथम प्रारंभ नंतर प्रेरणा, पहिल्यांदा प्रारंभ करणं अत्यंत महत्वाचं असतं, नंतर प्रेरणादायी हात आपोआप जुळत जात असतात आणि या अनुषंगाने ही कॉन्फरन्स झालेली आहे. पण पुन्हा मी त्याच्या मागे एक बॅकबोन जो आहे तो म्हणजे प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे, मी हिचं पण नामोल्लेख इथे करणार आहे कारण तिचं पण डायरेक्शन मृणालला पुरेपूरपणे लाभलेलं आहे. हा झाला एक आयोजकाचा सहभाग. नेक्स्ट टू आजची जी परिषद झाली अत्यंत तज्ञ मार्गदर्शकांच्या वैचारिक भूमिकेतून बुद्ध धम्म काय आहे तर बाबासाहेब बुद्धाची शांती तर बाबासाहेबांची क्रांती इथपर्यंत दिवसभरात जे काही सत्र चालले, जवळपास आमची उद्घाटन सत्र आणि 4 पॅनल झाले. तर या सगळ्या पॅनलमध्ये विविध राज्यातून आलेले, म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की मुंबई, पुणे, दिल्ली, सांगली इथपासून बऱ्याच ठिकाणची तज्ञ मंडळी होती. किंबहुना ही पहिली परिषद अशी आहे इंटरनॅशनल की 8:30ची वेळ होती रजिस्ट्रेशनची, कारण मी स्वतः रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटला माझं सुपरवायझर म्हणून नामोल्लेख होता आणि 8:30ची वेळ रजिस्ट्रेशनची असताना सुद्धा 7:30 वाजतापासूनच लोकांची रीड लागली होती. हे सगळ्यात महत्वाचं नमूद करण्यासारखं आहे आणि ही कॉन्फरन्स घेताना सगळ्या महिलांनी सहभाग दिलेला आहे. याच्यामध्ये आमचे विद्यार्थी आहेत, आमच्या शिक्षिका आहेत, आमच्या लेक्चरर्स आहेत आणि बाकी डॉक्टर वगैरे आहे, म्हणजे बाहोचं पण खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. तर अशा या अनुषंगाने जी सेमिनार निघाले, स्मरणिका निघाले, त्याच्यामध्ये अनेक लोकांनी जाहिरात दिल्या. या सगळ्या आर्थिक पुंजीवरच आणि सगळ्यांच्या मेहनतीवरच ही खऱ्या अर्थाने बौद्धिक मेहनतीवर, शारीरिक मेहनतीवर आणि आर्थिक मेहनतीवर खऱ्या अर्थाने आजची ही इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स एकदम सक्सेस झालेली आहे. आणि हा सक्सेस घेऊन इथून सगळ्या महिला जाणार आहेत, कारण आजचा जो हॉल होता म्हणजे आमच्या 450चा आमचा एक टार्गेट होता, पण 550च्या वर इथे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. ही खूपच कौतुकाची आणि अभिनंदनीय बाब आहे. आणि म्हणून मला एक शेवटचं एकच सांगायचं आहे की या कॉन्फरन्स महिला कॉन्फरन्स झालेल्या आहेत, त्याप्रमाणे अशाच युवा कॉन्फरन्स व्हायला पाहिजे की जेणेकरून पुढचा प्रवाह जो आहे आमच्या महिलांचा आमच्या युवांपर्यंत जायला पाहिजे. ही अपेक्षा मी बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय बुद्ध महिला परिषद 2026 या कार्यक्रमामध्ये उषा बुद्ध मॅडम सुद्धा जुळल्या होत्या आणि
ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होते, या भारतीय बौद्ध महासभाचा कार्यक्रम, या महाबोधी महाविहारचा आंदोलन राहत त्या सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही आंदोलनामध्ये ठामपणे मत सांगतात. आणि आज या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये कुठे ना कुठे तथागताचे विचार आणि समाजाची परिस्थितीवर ते ठामपणे मत सांगतात. जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणं मान्यवर दिलेलं आहे. मला आपला परिचय सांगा. मी उषा बौद्ध. आजची जी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद 2026 अत्यंत उत्कृष्टपणे, म्हणजे मला हे सांगावंसं वाटते आहे की बरेचदा म्हणतात की युवा नाही, पण युवांचं इथं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन इतकं उत्तम प्रकारे आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या अनुभव देणाऱ्या या सगळ्या प्राध्यापक, डॉक्टरेट मंडळी जेवढे होते, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही परिषदा पाहून झालेल्या आहेत त्यामध्ये उत्कृष्ट अशी परिषद जर म्हणाल तर आजची परिषद मला वाटते आहे. म्हणजे माझ्या मताप्रमाणे आपण बघतो आहे की पूर्ण डॉक्टरेट, सगळे डॉक्टरेट, म्हणजे काय म्हणतात की फिलॉसॉफी पण होत्या आणि सगळं असं. तर हे एकदम उत्कृष्ट, म्हणजे ज्या आमच्या महामानवांनी जे महिलांच्या प्रती जे विचार केलेले होते ते आज प्रकर्षाने या परिषदेच्या माध्यमातून पाहण्यात आलेला आहे. आणि उत्कृष्ट अशी ही परिषद झालेली आहे. ही दिशा देणारी, एक दशामधून दिशा देणारी, एक मार्ग क्रमण करणारी ही परिषद ठरलेली आहे. आणि सगळे विचारवंत, आणि जसं नाव असते आंतरराष्ट्रीय, पण खरंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वक्ते बोलावल्या जातात का? पण या परिषदेमध्ये खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विचारवंत या ठिकाणी होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं 3 T असतात, टाइम, टॅलेंट आणि ट्रेझरी, या सगळ्यांचा मेळ मला इथं दिसलेला आहे अगदी टाइमवर. तर मी अशाच परिषदा निर्माण व्हावं आणि इथूनच एक संघ समाजाची निर्मिती होऊन जो निराशेच्या गर्तेत लोटलेला हा समाज आहे, कुठेतरी आशेचा किरण या आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेतून मला प्राप्त झालेली आहे. धन्यवाद या परिषदेच्या आयोजकांना. आपल्याला मालूमच आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आपल्याला जे महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्यातून हा एक संघटन, ज्याप्रमाणे ठेंबातून सागर निर्माण होतो, त्याचप्रमाणे हा आपला महिलांचं संघटन धीरे धीरे करून एक मोठा जनसमूह बनत आहे. याच्यावर तुम्ही काय सांगा? याच्यावर मला आजच्या अनुषंगाने जर मी बघितलं आहे की अनेक संघटना होत्या, अनेक संघटनांमध्ये विभागलेल्या सगळ्या महिला एकत्रित आल्या, सगळ्या प्रकारचे हेवे दावे विसरून एकत्रित येऊन आता तरी ठाम मताने आपण पुढे काय द्यायचं आहे ती पद्धत, ती मैत्री मला आज या ठिकाणी दिसलेली आहे. आणि निश्चितच मी नेहमी आशावादी राहिलेली आहे, कारण मी आशावादी धम्माचं, लोक म्हणतात की निराशावादी आहे, दुःख सांगितलं बुद्धांनी, पण माहित नाही कुणाला काय करते. मला बुद्धाचा धम्म हा आशावादी वाटते आहे आणि ही परिषदही मला आशावादी वाटलेली आहे. मी निराशेत कधीच राहत नाही. मला असं वाटते की पुढचा जो 5 वर्षाचं नियोजन आहे, कारण बऱ्याच लोकांनी तर बोललेले आहेत काही लोक की आपण खास करून पाखरे मॅडम, सुषमा पाखरे, त्या बोलल्या की बाकीच्या यामध्ये आपण वाटचाल करत असताना आपण राजकीय कुठं आहोत, पण मला सांगावंसं वाटते की त्याचीही चाहूल इथूनच निर्माण झालेली आहे. पुढे खूप छान होणार आहे. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. आणि त्यांनी आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आणि सामूच्या वाटचाल सुद्धा संघटन मजबूत करायचं आहे हे सुद्धा सांगितलं आहे. माननीय मॅडम रंजना सुरदेसाई मॅडम जुळलेल्या आहे आणि त्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये जुळल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी एक मोठी भूमिका निभावली आहे. काय सांगणार त्या इथे आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद करण्यात आली आहे, काय सांगणार? आपला परिचय सांगा. मी रंजना सुरदेसाई. जय भीम. नमो बुद्धाय. आज जी इथे फर्स्ट बुद्धिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स झालेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप होतं असं की बौद्धकालीन स्त्री पासून तर बौद्ध काळापासून आतापर्यंत काय परिवर्तन झालेलं आहे, त्याच स्त्रियांमध्ये किती तिचा विकास झालेला आहे. आणि आज खरंच या परिषदेने सिद्ध केलेलं आहे, या कॉन्फरन्सने सिद्ध केलेलं आहे की बौद्ध स्त्रिया किती त्यांची उंची वाढलेली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये, ज्ञानामध्ये, प्रज्ञामध्ये, शीलमध्ये, करुणामध्ये हे आज या परिषदेने सफलपणे सांगितलेलं आहे. आणि
ही जी परिषद जी आयोजन केलेलं आहे त्या अगदी कमी तरुण मुली आहेत आणि या सगळ्या ऑर्गनायझर्स जो त्यांनी जे इथे व्यवस्थितपणे बांधणी केलेली आहे या कार्यक्रमाची ती नक्कीच सफल झालेली आहे आणि मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांना खूप शुभेच्छा देते. मान्यवर मॅडम डॉक्टर सुनंदा जुळगे मॅडम जुळलेल्या आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा एक कार्यक्रमामध्ये मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि कुठे ना कुठे डॉक्टर फिलॉसॉफर आहे आणि मुलांना आणि कॉलेजमध्ये बाबासाहेब आणि तथागताचे विचार महापुरुषांचे विचार प्रेरण्याचं काम करतात. एक विद्यार्थी घडवतात आणि विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जाऊन हे आपलं कुठे ना कुठे एक मुकाम कायम करतात आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा शिरकत केली होती. कुठे ना कुठे समाजाला घडवायचं काम ते आपल्या हाताने करत आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊया, जाणून घेऊयात त्यांच्या काय सांगणार. मला पहिलं सांगा, हा इथे आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद घेण्यात आली आहे, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील होत्या, काय सांगणार? जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर सुनंदा जुलमे. आज 22 मार्च 2026 ला नागपूरच्या कामठी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटरला ही आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद संपन्न झाली. महिलांचीच ही परिषद होती, महिलांचंच आयोजन होतं, महिलांचा सहभाग होता. प्रेक्षक म्हणून आम्ही पुरुषांना बोलवलं होतं, पण प्राधान्याने सगळ्या बौद्धिक क्षेत्रातल्या, आर्थिक क्षेत्रातल्या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया आज इथे उपस्थित होत्या आणि अगदी पहिल्या सत्रापासून शेवटच्या सत्रापर्यंत भिक्खुनी संघापासून तर डॉक्टर असणाऱ्या, अधिकारी असणाऱ्या, प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या अशा सगळ्या महिलांचा इथे सहभाग होता आणि त्यांना वेगवेगळे विषय दिले होते. त्या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे जे काही अनुभव होते, त्यांची जी काही विद्वत्ता होती त्या अनुसार त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. इतके सुंदर आणि चांगले विचार आम्हाला ह्या परिषदेतून मिळाले. नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या ज्ञानाचा, ह्या विचारांचा विद्यार्थ्यांसोबत नेताना विद्यार्थ्यांना आम्हाला हे सांगता येणार अशा प्रकारचं ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे. आणि याच्यातून मला एक सांगायचं की शेवटचं जे सेमिनार होतं, सत्र होतं, त्याच्यामध्ये जो प्रश्नोत्तराचा त्रास होता तो मला अगदी खूप आवडला की त्याच्यामध्ये आम्हाला प्रेक्षकांनाही त्याच्यामध्ये सामील करून घेतलं गेलं होतं. तर अशा प्रकारे विविध विषयाच्या आणि अगदी कल्पक तऱ्हेनं वेगवेगळे सत्र इथे घेतले गेलेले होते. आणि जसं पाखरे मॅडमनी म्हटलं किंवा आताही माझ्या सहकार्यांनी म्हटलं तसं मला आम्ही बौद्धिक क्षेत्रात आहोत, आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत, आम्ही आर्थिक क्षेत्रात आहोत, पण आम्ही कुठेतरी राजकारणामध्ये दुबळे पडतो. तर असाच आमच्या संघटनामधून आम्हाला एक राजकीय ताकद पण मिळेल. आम्हाला महिलांचं असो किंवा पुरुषाचं असो एक खंबीर नेतृत्व राजकारणासाठी हवं आहे, ते अशाच याच्यामधून आम्हाला मिळेल अशी मला अपेक्षा वाटते. आणि अशा प्रकारचं आयोजन, अशा प्रकारचे अधिवेशन होत राहोत. यंग ब्रिगेडनी समोर येऊन हे अशा प्रकारचं दरवर्षी एक जरी घेतलं तरी पण ठीक आहे, पण असं होत राहू असं मला वाटतं. आणि मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते, आयोजकांचं. धन्यवाद. आज या आंतरराष्ट्रीय बुद्ध महापरिषद, महिला म्हणजे एक आई असते, एक मुलगीपासून तर तिच्या आई आणि एक आजी आणि शेवटपर्यंत ते एक. आणि आपल्याकडे ज्या मान्यवर मॅडम जुळल्या होत्या त्यांनी जीवनामधील काही असे विद्यार्थी घडवले आणि त्यांना शिक्षण देता येता आज महिलांचा सुद्धा ते मान सन्मान झाला पाहिजे. कुठे ना कुठे समाजापर्यंत जनजागृती फैलली पाहिजे. स्त्री आहे तर हा जीवन आहे, जीवन आहे तर सुरक्षा आहे, सुरक्षा आहे तर देश वाचू शकतो असा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीत सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. Then Rajgir, Vaishali, and then the fourth, Nagpur Diksha Bhumi. Unlike traditional memory of mass conversion movement shapes activism, the question is deeply personal as well as collective. For us, religion is not merely a belief. It is a form of belonging, dignity, reclamation of personhood, which was denied for centuries, and the making of an ethical community that transcends caste, gender, class, religion, race, language, and even nation. So I want to focus a little more on collective memory of the mandir. The socially constructed and sustained within a collective. Well, I'm very sorry that I won't be able to translate it. On the other hand, is living.
It is internal to group and constantly links past to the present. This conference today, after 42 years, demonstrates what Holberg said. Collective memory is not static present, but it also raises the question, if knowledge we bring our collective memories of Buddhist conversion into both history making and history writing. Here I want to foreground on the power of intergenerational memory. It shapes identity and consciousness. We remember because our thoughts are embedded into our Diksha Bhumi. These are just not events or places. They are etched into our collective consciousness. However, we must also acknowledge the limits of intergenerational memory. Oral histories and inherited epistemologies are crucial for addressing erasures and recovery about reconstructing a Buddhist social order as an ethical alternative. Memory are necessary but not sufficient. Writing, theorizing, institutional knowledge production are two aspects that Nagpur is the Karma Bhumi of Babasaheb Ambedkar. We see a broader geography, whether it is at Devla, Bombay, the Mahar Parishad, in Pune, Nashik or Solapur, or to a very forgotten town, Varshi, and the Tarbar Doki. So this is from 1935 when he announced that he will no longer remain in the same religion as he was born to the time of conversion. These 2 decades, in these 2 decades what he did was he was not also choosing strategic locations, say for instance Yevla, which was connected to Pune, Nagar and Nashik, but also Solapur where Babasaheb was denied entry. So the Nizam administration had restricted also Marathi. There were no Marathi schools. At the same time, there were tensions around Dalit Mughlais. So in these 2 decades, he mapped the entire geography. But we must also remember the role of independent. If we focus only on one geographical location, society grounded in liberty, equality and fraternity, inherited epistemology and consciousness in knowledge, experimenting and using innovative relying solely on archaeology. The central problem in contemporary knowledge production are the neo-Brahminical epistemologists, Marxists, which also that are dominating the contemporary knowledge production, particularly on Babasaheb's radical outlook and his vision of social order, which is rooted in the Buddhist past. So one examples from each of these paradigms that I would like to give, found in Deccan regions and are associated with Buddhist epistemology, can, head and so on. And these are found and but that's kind of a concern of in the Buddhist geographies. Overlooks spelling the myth of a biological Aryan race. So while this intervention has been the subaltern intellectual traditions, so despite the work of Jyotirao Phule, Babasaheb Ambedkar on Shudras and untouchables, and the emergence of the Anarya consciousness, these frameworks have received limited engagement. Dosh Parihar Samaj, because it tries to see knowledge production. What I propose is that in the past, we have had a tradition and world's best universities, Nalanda, Takshashila, Udanpuri, which were very pivotal and very important for dissemination, and that must be recognized. And in fact, periodicals such as Samhita, Janta and Prabhupada Bharat, which are here in Nagpur, they remain unpublished, although they have been digitized. So what I suggest and what I urge is that women scholars and practitioners should make these available in the greater knowledge production, central and other peripheral. So if we were to reconstruct a just social order, we cannot remain bounded by geography or separated by Buddhism or from Buddhism. Navyan Buddhism is not only identity or practice, it must be a social force for knowledge production and transformation. And as Babasaheb had said, he found humankind. And with that message, I end my talk. I apologize because I could... Now, before we move to vote of thanks, I would like to Eva coming down. I will request both important discussion. विचारों में होती है और सबसे अधिक एक स्पीच दिस आई वुड लाइक टू इनवाइट पुणे ब्रजे जी. Renewal, we would say triple R, and this is very dynamic session, and I thank our panelists Varsha Iyer, Dr. Varsha Iyer, Dr. Talat Praveen, तो महिलाओं के प्रति और जो रिसर्च और स्टडी आपने यहाँ पे प्रेजेंट किया हुआ है वो एक एम्पावरमेंट और ट्रांसफॉर्मेशन के प्रति एक नया
हम बोलेंगे उसको कि एशन इज ट्रिपल आर वेयर वॉइस राइज चेंजेस बिगन एंड लीड द वे। श्राम और डॉक्टर प्रियंका नागदेवे का भी धन्यवाद करना चाहूंगी। एंड यहाँ पे एक सुंदर नृत्य प्रस्तुत किया था निधि भिवगड़े, उनका भी मैं विशेष रूप से आभार करूंगी जिन्होंने अपनी सुंदर प्रस्तुति से इस कार्यक्रम की गरिमा बढ़ाई है। मैं हमारे आईसीएस माइंड का एक संगम यहाँ पे अच्छे से की जो वुमेन कॉन्फ्रेंस हो नागपुर में, ये सेकंड है तो ये फर्स्ट टाइम ही ऐसी कॉन्फ्रेंस होती रहे। एंड मैं ये भी बताना चाहूंगी कि और पहली बार बोल भी रही हूँ। विशेष रूप से आयोजक का मैं धन्यवाद करना चाहूंगी। और इस कार्यक्रम को एक मॉर्निंग में एक पेपर प्रेजेंटेशन हुए थे, पीएचडी करना चाहती हूँ सर्टिफिकेशन के लिए। विनोदिनी बाजू में आके खड़े रहने के लिए मैं आमंत्रित करूंगी, विधान करेंगे फ्रॉम आवर गेस्ट। मैं सारे पीएचडी स्कॉलर्स को सम्मानित करें। हम प्लांट सर्टिफिकेट और स्टेज आर्टिस्ट आई गेस दे ऑलरेडी देयर। ओके, अम्बिलपुरे को सर्टिफिकेट और पंजीकृत होते हुए रिक्वेस्ट करूंगी वर्षाया मैम को कि उसको फेलिसिट करें। मैं सारे पैनलिस्ट को रिक्वेस्ट